मराठा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2026 पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. सरकारने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे सर्व पात्र मराठा बांधवांना तातडीने कुणबी प्रमाणपत्रे वाटप करावीत. कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेत येणारे सरकारी व प्रशासकीय अडथळे तातडीने दूर करावेत. हैदराबाद गॅझेटनुसार सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची संपूर्ण राज्यात कडक अंमलबजावणी व्हावी. सातारा, कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर गॅझेटमधील नियमांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून लाभ मिळावा. SEBC आणि EWS प्रवर्गातून निवड झालेल्या परंतु अद्याप नियुक्त्या न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने नोकरीत सामावून घ्यावे, ह्या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यांनी 28 ऑगस्टपर्यंत सरकारला मागण्या पूर्ण करण्याचा अल्टिमेटम दिला असून काम न झाल्यास 29 ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर किंवा अंतरवाली सराटी येथे हे शेवटचे आणि निर्णायक आंदोलन असेल असा इशारा दिला आहे.